स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 1 रिप्रोडक्शन इन प्लांट्स हा चॅप्टर स्टार्ट केलाय आणि त्याच्यामध्ये आपण थोडीफार जी सुरुवातीची माहिती आहे किंवा सुरुवातीची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण थोडीफार लर्न केली होती की व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मध्ये सांगितलं होतं आपण की स्वतःसारखाच एक जीव निर्माण करण्याची जी कॅपॅसिटी असते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये तर त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो. म्हणजेच त्याला मराठीत आपण प्रजनन म्हणतो की स्वतःसारखाच एक दुसरा जीव निर्माण करणे. मग ही जी प्रोसेस आहे तर हीच प्लांट्स मध्ये देखील जसं आपण आता ह्युमन बिईंग्स मध्ये बघतो म्हणजे मानवांमध्ये बघतो की आपल्या घरामध्ये छोटे बाळ होतात म्हणजेच आपल्यासारखाच एक दुसरा जीव आपण निर्माण करण्याची क्षमता ठेवतो. मग ही सगळी जे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्यामध्ये ही कॅपॅसिटी असते आणि रिप्रोडक्शन हे त्यांचं एक स्पेसिफिक असं वैशिष्ट्य आहे किंवा स्पेसिफिक असं एक ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचं. आणि म्हणूनच मग ही जी प्रोसेस आहे तर ती प्लांट्स मध्ये देखील कॅरी केली जाते. प्लांट्स मध्ये देखील स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करण्याची ही जी रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे तर ती कॅरी केली जाते. मग ही कशा प्रकारे होते तर मॅक्झिमम ही जी रिप्रोडक्शन इन प्लांट्स ही प्रोसेस घडून येते तर ही मॅक्झिमम वेळेला सीड्सच्या माध्यमातून घडून येते. म्हणजे त्यांच्या ज्या बिया असतात किंवा बीज जे असतात तर त्या बीजांच्या मार्फत नवीन प्लांट्स तयार होते. जसे की आपण शेतामध्ये काल एक्झाम्पल घेतलं होतं की शेतामध्ये जर आपल्याला पीक पेरायचं असेल किंवा पीक उगवायचं असेल, धान्य उगवायचं असेल तर फर्स्ट आपल्याला पेरणी करावी लागते. आणि ती पेरणी कशाची केली जाते तर सीड्सची म्हणजेच बियांची. बी बियाणे म्हणतो ना आपण तर ती बी बियाणे पेरली जातात अगोदर आणि नंतर त्याच्यापासून नवीन प्लांट्सची काय होते उत्पत्ती होते आणि परत मग त्यांच्यापासून फूड तयार होते किंवा आपल्याला जे अन्न मिळतं जसं की राईस आहे, व्हीट आहे, बाजरी आहे, जे पण काही आपल्याला मिळतं खाद्य म्हणजेच ऍज अ फूड म्हणून जे पण काही प्लांट्स कडून आपल्याला अवेलेबल होतं तर ते अशा पद्धतीने होतं. नवीन प्लांट्स तयार करून त्याच्याकडून अजून नवीन प्लांट्स पासून आपल्याला उत्पादन मिळतं. मग हे झालं रिप्रोडक्शनचं जसं की सीड्सच्या माध्यमातून मॅक्झिमम रिप्रोडक्शन केलं जाते. पण त्याचबरोबर आपण काल सांगितलं होतं की ऑदरही जे प्लांट्सचे पार्ट्स ऑफ प्लांट्स आहेत ऑदर तर त्यांच्यापासून देखील रिप्रोडक्शन केलं जाते. जसे की स्टेम्स आहेत किंवा रूट्स आहेत किंवा त्याचे लीव्स आहेत तर त्यांच्यापासून देखील रिप्रोडक्शन केलं जाते. परंतु मेनली सीडच्या माध्यमातून मॅक्झिमम केलं जाते. म्हणून मग आपण आता सीडच्या बाबतीत डिटेल स्टडी करणार आहोत. ओके, सो आता हे जे सीड्स असतात तर काही असे फ्रुट्स असतात की ज्यांच्यामध्ये ओनली 1 सीड अवेलेबल असतं. जसे की फॉर एक्झाम्पल आपलं मँगो आहे. ओके, मँगो मध्ये एकच हे दिसतं आपल्याला, एकच बी दिसतं. त्याच्यानंतर प्लम्स आहेत, प्लम्स मध्ये एकच बी असतं. पीचेस आहेत त्यांच्यामध्ये एकच बी असतं. आणि त्याच वेळेला जर दुसरीकडे बघितलं तर काही असे फ्रुट्स देखील आपल्याला दिसतात की ज्यांच्यामध्ये मॅक्झिमम प्रमाणामध्ये म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये बियांचं प्रमाण आढळतं. जसे की फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल वॉटरमेलन की वॉटरमेलन मध्ये भरपूर सीड्स आपल्याला बघायला मिळतात बरेचसे. त्याच्यानंतर कस्टर्ड ऍपल, सीताफळ जर आपण बघितलं तर सीताफळामध्ये पण आपल्याला बऱ्याच बिया बघायला मिळतात. गव्हा, पेरू जो आहे तर पेरूमध्ये, ऑरेंजेसमध्ये म्हणजे असे बरेचसे फ्रुट्स आहेत मग की ज्यांच्यामध्ये एक बीज म्हणजे एक बी असू शकते किंवा असे बरेचसे काही फ्रुट्स आहेत की ज्यांच्यामध्ये अनेक बिया असू शकतात. म्हणजे एका फ्रूट पासून त्याच्यामध्ये असतील तेवढ्या बियांपासून आपण त्याचे प्लांट्स तयार करू शकतो. मग हे झालं त्यांचं प्रजनन, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची प्रोसेस. हे सीड्स जर आपण लावले तर त्याच्यापासून एक नवीन प्लांट तयार होते. मग हे नवीन प्लांट जे सीडच्या माध्यमातून तयार होते तर ते कशा प्रकारे होते किंवा नेमकं या सीडचं स्ट्रक्चर कसं असतं कुठलं पण सीड घेतलं तर. फर्स्ट तर आपण त्याचे टाइप्स बघूयात की सीड्सचे टाइप्स कशा प्रकारचे आहेत. सो देअर आर 2 टाइप्स ऑफ सीड्स. फर्स्ट वन इज द मोनोकोटिलिडोनस अँड सेकंड वन इज द डायकोटिलिडोनस. मोनोकोटिलिडोनस मीन्स होते एकदल वनस्पती आणि डायकोटिलिडोनस मीन्स होते द्विदल वनस्पती. एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती. आता ही जी नावं आहेत त्यांना प्लांट्सला पडलेली किंवा सीड्सला पडलेली मोनोकोटिलिडोनस सीड्स किंवा डायकोटिलिडोनस सीड्स तर हे जे नावं आहेत तर हे त्यांच्या स्ट्रक्चरवरून पडलेली आहेत. म्हणजे त्यांचं ज्या प्रकारे स्ट्रक्चर आहे त्यानुसार त्याला
नाव देण्यात आलेलं आहे. मग मोनोकोटिलिडॉनस हे जे स्ट्रक्चर आहे किंवा मोनोकोटिलिडॉनस हे जे सीड आहे तर हे कशा प्रकारे असते. आता इथे बघा मी तुम्हाला एक डायग्राम काढून दिलेली आहे मोनोकोटिलिडॉनस सीड्सची. ही आता हे कशाचं सीड आहे, कॉर्न सीड. म्हणजेच आता याचे आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल की जे कॉर्न आहे किंवा मेज आहे, राईस आहे, व्हीट आहे, तर हे जे पण काही आपल्याला ग्रेन्स बघायला मिळतात तर त्याच्यामधला एक एक जो दाणा आहे तर तो एकदलच आहे, म्हणजेच तो मोनोकोटिलिडॉनस आहे. गहू घेतले आपण, गव्हाचा एक दाणा बघितला तर त्याचे दोन सेम पार्ट आपल्याला करता येत नाहीत, म्हणजे त्याच्यामध्ये एकच दल आहे. ज्वारी घेतली आपण किंवा बाजरी घेतली आपण किंवा मग अजून राईस, त्याच्यानंतर मेज म्हणजे जो मका आहे तर मका सुद्धा काय आहे, एकदलच आहे, एकदल सीड आहे, मोनोकोटिलिडॉनस सीड आहे. मग त्याचं स्ट्रक्चर आपण फर्स्ट बघूया की कशा प्रकारे त्याच्यामधून प्लांट आपण तयार करू शकतो. सो फर्स्ट आता मी इथे तुम्हाला एकच डायग्राम दिलेली आहे. तुमच्या बुकमध्ये 2 डायग्राम दिलेले आहेत, एक सीड कोटची आणि नंतर तुम्हाला हे मधले पार्ट्स दाखवलेले आहेत. पण आपण इथेच कव्हर केलेलं आहे ते की वरचा हा जो पार्ट आहे, आता हे कॉर्न सीड घेतलेलं आहे म्हणजे मक्याचं जे बी असतं मका, तर ते मक्याचं एक मी स्ट्रक्चर काढलेलं आहे. मग मक्याच्या वरचं जे आवरण असतं म्हणजे आउटर जो ऑरेंज कलरचा थोडासा येलोइश कलरचा जो पार्ट असतो वरचा कडक, तर त्याला म्हटलं जाते सीड कोट. त्याला काय म्हटलं जाते, सीड कोट. म्हणजे बी वरचं आवरण. कोट मीन्स काय होते, आवरण, की बियांच्या वरचं आवरण. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे याच्यामधला तर याला म्हटलं जाते कॉटिलिडॉन. कॉटिलिडॉन म्हटलं जाते म्हणजे दल म्हटलं जाते त्याला कॉटिलिडॉन. आणि त्याच्यानंतर हा जो स्मॉल पार्ट दिसतोय आपल्याला इथे ग्रीन कलर असतो, हा जो स्मॉल पार्ट दिसतोय आणि याला एक असं लीफ आल्यासारखं दिसते, तर हा अगदी स्मॉल पार्ट असतो आणि तो ग्रीन कलर असतो. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजेच तिथे काय असते, क्लोरोफिल प्रेझेंट असते. आणि मग यालाच म्हटलं जाते त्याचा एम्ब्रायो. एम्ब्रायो म्हणजे काय होते की सीडकोट काय होते, सीडकोटच्या मध्ये एक बेबी प्लांट असते, एक छोटं प्लांट असते, बेबी प्लांट. आणि हे जे हे जे सीड कोट आहे तर सीड कोट काय करते की त्या बेबी प्लांटला प्रोटेक्शन देते. कशापासून, इंजुरी पासून किंवा मग त्याच्यामधली जी वॉटर लेवल आहे तर ती कमी होऊ नये म्हणून किंवा वॉटर लॉस पासून त्यांना वाचवण्यासाठी. त्याचबरोबर एखादी इंजुरी होण्यापासून त्या बेबी प्लांटचं जे संरक्षण आहे किंवा प्रोटेक्शन आहे तर हे त्या सीड कोटच्या माध्यमातून केलं जाते. कारण एम्ब्रायो हे जे आहे तर हे बेबी प्लांट आहे, याच्यापासून एक नवीन प्लांटचे आपण निर्माण करू शकतो, नवीन प्लांट निर्माण करू शकतो. आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी म्हणूनच याच्यावर काय असतं, सीड कोट असतं. आणि हे जे कॉटिलिडॉनस मध्ये काय आहे, त्याच्या कॉटिलिडॉनस आहे तर हे कॉटिलिडॉनस यालाच आपण काय म्हणू शकतो, सीड लिव्स देखील म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, सीड लिव्स ऑर कॉटिलिडॉनस. आणि त्याच्यानंतर मध्ये हा जो असतो तर हा असतो एम्ब्रायो म्हणजेच बेबी प्लांट. मग आता हे झालं की जे मोनोकोटिलिडॉनस जे सीड्स आहेत तर त्यांच्यामधलं स्ट्रक्चर, की मोनोकोटिलिडॉनस जे सीड्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर मध्ये एक बेबी प्लांट असतं छोटंसं, मध्ये साईडला त्यांच्या काय असतात, कॉटिलिडॉनस, आणि वरतून जे सीड कोट असते ते त्या बेबी प्लांटला प्रोटेक्शन देते. हे झालं मोनोकोटिलिडॉनसचं. आणि नेक्स्ट जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बरंचसं सांगता येईल की डायकोटिलिडॉनस, सेकंड जो पार्ट आहे तर याच्याविषयी आपल्याला बऱ्याच प्रमाणात सांगता येईल, डायकोटिलिडॉनस. आता जसं फॉर एक्झाम्पल आपण सांगितले होते की मोनोकोटिलिडॉनस जे सीड्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण मेज सांगू शकतो, व्हीट सांगू शकतो, राईस सांगू शकतो. तर त्याच प्रकारे डायकोटिलिडॉनस मध्ये आपण जे बीन्स असतात म्हणजे जे शेंगदाणे वगैरे किंवा मग सोयाबीन झालं, शेंगदाणे झालं किंवा हरभरा झालं की ज्याचं 2 सेम पार्ट मध्ये आपण डिवायडेशन करू शकतो, असे बीज की ज्यांचं 2 सेम पार्ट मध्ये डिवायडेशन होते. आणि या पार्टमध्ये मग मॅक्झिमम कडधान्य येतात किंवा मग आपले जे डाळी बनवतो आपण, मूग, हरभरा, उडीद, तर हे जे आहे तर हे डायकोटिलिडॉनस प्लांट्स मध्ये येतात किंवा डायकोटिलिडॉनस सीड्स मध्ये येतात. कारण त्याचे सेम आपण 2 पार्ट करू शकतो, अगदी मधोमध जर त्याला हे केलं. म्हणूनच त्याच्यापासून आपण काय करतो, डाळी, पल्सेस ज्या आहेत तर त्या तयार करतो आपण, डाळी तयार करतो आणि त्याचा ऍज अ फूड म्हणून वापर करतो आपण. मग हे जे डायकोटिलिडॉनस सीड्स आहेत तर ते कशा प्रकारे असतात, आपल्या घरामध्ये मॅक्झिमम वेळेला शेंगदाणे बघतो आपण,
तर शेंगदाणे आपल्या कुठल्याही फूडमध्ये आपल्याला आवडतात आणि कशामध्ये आपण टाकतो. मग त्या शेंगदाण्याला जर एखाद्या वेळेला एक शेंगदाणा फोडल्याच्या नंतर आपण लक्ष द्यायचं की कशा प्रकारे दिसतो तो, तर त्याचे सेम 2 पार्ट होतात. काय होतात? सेम 2 पार्ट. किंवा मग सोयाबीन असेल तर सोयाबीनला आपण मध्ये फोडून त्याचं बघू शकतो. हरभऱ्याचं बघू शकतो की त्याचे 2 सेम पार्ट होतात. आणि ते जे 2 सेम पार्ट होतात तर त्या 2 सेम पार्टला आपण कॉटिलिडोनस म्हणू शकतो. त्यांना काय म्हणू शकतो आपण? कॉटिलिडोनस. म्हणजेच मग आता याच्यामध्ये पण सेम तसंच असेल की एखादी सोयाबीनचं आपण बी घेऊ की सोयाबीनचं जे बी आहे, बीन्सचं जे बी आहे, तर त्याच्या वरचं जे कव्हरिंग असते तर त्या वरच्या कव्हरिंगला आपण सीड कोट म्हणणार. आणि हे सीड कोट मधलं जो एम्ब्रायो आहे किंवा बेबी प्लांट आहे त्याला प्रोटेक्शन करेल. त्याच्यानंतर त्याला जर आपण डिवाइड केलं 2 पार्ट्समध्ये तर ते अॅक्युरेटली 2 पार्ट्समध्ये डिवाइड होतं आणि एकदम योग्य प्रकारे आपण त्याला डिवाइड जर केलं तर त्याचे 2 सेम पार्ट होतात. आणि हे जे 2 सेम पार्ट आहेत तर त्यांना आपण म्हणणार कॉटिलिडोनस. जसं की आता इथे मी सांगितलं तुम्हाला की हे एक त्याचं कॉटिलिडॉन आहे आणि दुसरं, याला आपण कॉटिलिडॉन्स म्हणणार. आणि या कॉटिलिडॉन्सच्या अगदी मधोमध हे आपल्याला जे दिसतंय एक छोटंसं प्लांट सारखं आणि मध्ये त्याला लीफ पण दिसतात आणि त्याच्यामध्ये ग्रीन देखील कलर आहे. तर हा जो पार्ट आहे याला आपण त्याचा काय म्हणणार? एम्ब्रायो म्हणणार. म्हणजे त्याच्यामधलं हे काय आहे? एक बेबी प्लांट आहे. मग त्या बेबी प्लांटमुळे हे सीड जेव्हा आपण जमिनीमध्ये बो करतो किंवा जमिनीमध्ये पेरतो, लावतो, तर पेरल्याच्या नंतर या सीड मधून मग जसं की काल आपण स्टेजेस ऑफ काय बघितलं होतं? स्टेजेस ऑफ सीड ग्रोथ किंवा ग्रोथ ऑफ सीड बघितले होते आपण. सीड टू प्लांट मध्ये कशा प्रकारे ते कन्व्हर्ट होते, तर त्या प्रकारचं हे कन्व्हर्शन होते. सीड पासून त्या सीड कोट पर्यंत किंवा सीड पासून त्या सीडच्या प्लांट पर्यंत. म्हणजेच या एका सीड पासून हे सीड जर बो केलं तर त्याच्यापासून अगदी छोटंसं आपल्याला बाहेर ग्रीन कलरचा एक कोंब आल्यासारखा दिसेल आणि तो अंडर द सॉइल असेल. नंतर हळूहळू तो त्याच्या स्टेजेस आहेत की काही दिवसानंतर तो वर येत राहील. वर आल्याच्या नंतर त्याची मुळे जी आहेत तर ती खोलवर रुजल्या जातील. ही पूर्ण प्रोसेस आपण काल लर्न केली. आणि तशाच प्रकारे मग कुठलेही हे जे सीड्स घेतले की ज्या प्रकारे आपण सांगितलं की मॅक्झिमम रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे थ्रू द सीड्स होतं, सीड्सच्या माध्यमातून होतं. आणि म्हणूनच मग कुठलेही सीड्स घेतले आपण, मोनोकॉटिलिडोनस सीड्स घेतले किंवा मग डायकॉटिलिडोनस सीड्स घेतले, तर दोघांच्याही माध्यमातून आपल्याला नवीन प्लांट्सची निर्मिती करता येईल आणि त्यांच्यामधलं रिप्रोडक्शन आपल्याला बघता येईल. अशा प्रकारे मग आज आपण स्ट्रक्चर ऑफ अ सीड हा पार्ट लर्न केला. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.